तर आज आपण करणार आहे गाजरेचा हलवा। त्यासाठी मी एक किलो गाजर, 1 वाटी साखर, अर्ध्या वाटी खवा, 5-6 काजू बदाम आणि 4 इलायची आणि अर्धा लिटर दूध घेतलेले आहे। तर अगोदर आपण गाजराची साल काढून घेऊया। अशा तऱ्हेने आपण गाजराची साली काढून घेऊ आणि नंतर तिला धुवून किसून घेऊया। किसून झालेली आहे गाजर आणि आता आपण गॅसवरती कढई ठेवू आणि त्याच्यामध्ये 2-3 चमचा तूप टाकू आणि आता तूप गरम झालेले त्यामध्ये आपण आता किसलेली गाजर टाकूया आणि आता त्याला चांगल्या तऱ्हेने मिक्स करूया। चांगल्या तऱ्हेने मिक्स करून घेऊया। गाजरीला पण पाणी सुटतं, तर गाजरीला पण पाणी सुटतं, पण त्या गाजरातलं सगळं पाणी आटवू अगोदर आपण। आणि आता त्यामध्ये दूध टाकूया आणि दूध टाकल्यानंतर दूध पण आटवून घेऊ आपण, मिक्स करून घेऊ आणि ते पण आटवून घेऊया। आणि याला चांगल्या तऱ्हेने सारखं हलवत ठेवू, नाही तर खालून करपतं। आता आपण साखर, काजू बदाम, मावा टाकू काजू बदाम आणि इलायची ती बारीक अशी वाटून घेतलेली ती इलायची टाकूया आणि ते पण त्याला हलवून घेऊया। साखर टाकल्यामुळे त्याला परत पाणी सुटते, मग ते साखरेतलं पाणी पण आपण आटवून घेऊया पूर्ण तऱ्हेने। तर असं पाणी होईल, मग ते पाणी पूर्ण आटलं पाहिजे। तर आपला हलवा आता झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये थोडं पाणी जात नाही, तर अशा तऱ्हेने हलवा झालेला आहे आपला।